नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठी अपडेट. महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये हवामान अंदाज कसा असणार आहे? 12-13 जुलै पाऊस बंद होणार आहे आणि पावसा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून शेतकरी काही शेतीची कामे रखडलेली होती. आता या शेतीच्या कामांना थोडीशी आपल्याला वेग देता येणार आहे. 12, 13 आणि 14 या 2 ते 3 दिवस काही ठिकाणी थोडासा पाऊस आहे, बाकी सर्व ठिकाणी पाऊस उघडणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. स्कायमेटचा अंदाज असेल, त्याचबरोबर IMD इंडियाचा अंदाज असेल. याच्यानुसार 2 दिवस महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी थोडंसं वातावरण आपल्याला उघडल्याचं पाहायला मिळतं. तरीसुद्धा काही ठिकाणी थोड्याशा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. यामुळे शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी घेणं अपेक्षित आहे. आपली जी शेताची कामे असतील ती कामे लवकर उरकून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही आपल्याला बियाणे पेरणी असेल, रोप लागवड असेल किंवा इतर महत्त्वाची छाटणी असेल किंवा इतर बागांची कामे आपण करून घेऊ शकता. त्याचबरोबर जे काही आपलं वातावरण आहे, आता हे 2 दिवस थोडंसं विचित्र वातावरण असणार आहे. काही ठिकाणी हवामान अंदाजाने असा इशारा दिला आहे, पाऊस जरी उघडला असला तरी मोठ्या प्रमाणात वारे वाहण्याची शक्यता आहे. कारण आता बघा, आषाढ संपून श्रावण सुरू होणार आहे आणि श्रावणाच्या आधी हा पाऊस कधी-कधी काय होत आहे, कधी-कधी अचानक पाऊस वाढल्यामुळे काही ठिकाणी पाऊस वाढणार आहे, काही ठिकाणी अचानक उघडकीस देणार आहे. महाराष्ट्रातील येत्या 2 दिवसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी पाऊस होणार आहे, काही ठिकाणी अतिशय कमी प्रमाणामध्ये, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅप येऊ शकतो. त्यानंतर डायरेक्ट आता श्रावणामध्ये पाऊससुद्धा येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये उद्यापासून पाऊस गॅप राहणार आहे, त्याच्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. आपल्या पिकांची काळजी घेणे, फवारे मारणे असतील, त्याचबरोबर इतर लागवडी असेल, मशागती असतील, या आपण या 2 ते 3 दिवसामध्ये करू शकतो. हवामान अंदाजाचे लेटेस्ट अपडेट असतील, त्याचबरोबर कुठे किती पाऊस होणार, पीक विमा असेल, अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी शेतकऱ्यांसाठी देत असतो. गेल्या आपण बघा 3-4 अंदाज दिले, त्या सर्व अंदाजांमध्ये आपल्याला पावसाचा अंदाज खरा ठरलेला आहे. आता 2 दिवस पाऊस थोडा उघडकीस देणार आहे, परंतु काही ठिकाणी पाऊस हा होण्याची शक्यता आहे. समुद्राच्या कडेचे जे काही शहरं आहे, याच्यामध्ये मुंबई असेल, सोलापूर नागपूर असेल, त्याचबरोबर लातूर असेल, या मध्यम ते अतिमध्यम ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून अतिशय पाऊस होता, परंतु आता हा 2 दिवस पाऊस हा उघडणार आहे. थोडीशी उघडझीप आता आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर कमी दाबाचा पट्टा आता कमी झालेला आहे. काही ठिकाणी वेगाचा वारा मात्र वाहू शकतो, यात काही शंका नाही. आपल्याला या हवामान अंदाजाचे लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असतील, त्याचबरोबर आपल्याला हवेतील बदल असेल, आर्द्रता असेल, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असतील, तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. कारण आपण चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, कारण बघा गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाऊस पडत होता, याच्यामध्ये थोडीशी आता चिंता आहे. पावसात थोडासा खंड पडणार आहे. मग किती खंड पडू शकतो? सध्या जर बघितलं आपण 2 दिवस उघड दिसत आहे, परंतु पुढं जर बघितलं, पुढं सुद्धा अजून खंड पडण्याची शक्यता आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा. आणि पावसाच्या लेटेस्ट अपडेट्स असतील, त्याचबरोबर कुठे अतिवृष्टी होणार, कुठे कमी पाऊस पडणार, त्याचबरोबर वारे कुठे वाहणार, हे सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण याच्यानुसार शेतकऱ्यांचे कामाचे नियोजन असेल, कांदा लागवड असेल, त्याचबरोबर तूर लागवड असेल, मका लागवड असेल, फवारणी असेल, आपण ह्या हवामानाच्या बदलानुसार करू शकतो. कारण का बघा, आपण 1 एकरची फवारणी केली आणि जर पाऊस आला तर आपलं 2 ते 3 हजाराचं सहज नुकसान होत आहे. परंतु आपण जर अंदाजानुसार जर फवारणी बघितली किंवा इतर जर गोष्टी केल्या, तर आपलं नुकसान टाळता येणार आहे. आपणास ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि हवामानाचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, जेणेकरून नवीन माहिती आम्ही सर्वात आधी आपल्यापर्यंत घेऊन येतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.